राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज श्रीरामपूर शहरात विविध विकास कामांचा धडाका पाहायला मिळाला। जिल्हा नियोजन निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्याच्या 2 कोटी रुपयांच्या मजबूतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर शहरातील उत्सव मंगल कार्यालयात आयोजित महिला बचत गटांच्या मेळाव्यात मंत्री विखे पाटील यांनी भेट देत बचत गटांना कर्जाचे वाटप केले। यावेळी विखे पाटील यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला। पुढील 1 वर्षात माझ्या लाडक्या बहिणींनी उत्पादित केलेल्या वस्तू फ्लिपकार्ट आणि Amazon सारख्या जागतिक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिसल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले। यासाठी शासनामार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर तालुक्यातील महिला बचत गटांना बळ देण्यासाठी उमेद योजनेतून फूड प्रोसेसिंग युनिट आणि कर्जाचे वाटप यावेळी करण्यात आले। विशेष म्हणजे श्रीरामपूर तालुक्यात बचत गटांच्या उत्पादनांसाठी भव्य उमेद मॉल उभारण्याची घोषणा मंत्री महोदयांनी यावेळी केली। आपण सांगितलं पाहिजे काही जिल्ह्यांमध्ये मला माहिती मिळते की आता फ्लिपकार्ट, Amazon या सगळ्या कंपन्या आता बचत गटांना खूप जोडले लोकांनी मला आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणीकडून अपेक्षा आहे की पुढच्या 1 वर्षामध्ये आमच्या या श्रीरामपूर तालुक्यातील सगळ्या बचत गटांचं उत्पादन Amazonला जोडले गेलं पाहिजे, फ्लिपकार्टला जोडले गेलं पाहिजे। त्याकरता आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे। पहिल्यांदा या लाडक्या बहिणीच्या योजनेचं काम आपल्या आयडियाकडे येऊन सुरू झालं। मला वाटतं 15 वर्षापूर्वी की जिल्हा बँकेत गिरवून होती, त्यावेळी पहिल्यांदा 7% व्याजानं आपण या बचत गटाला कर्ज वाटप करू शकतो। नंतर 60% आपण एक व्यासपीठ तयार केलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून। आमच्या विशेष त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, तर तिने पुढाकार घेऊन 60% नावाचा एक बचत गटाचा एक व्यासपीठ तयार केलं। आता आणखी पुढे झाले ते करतो। मी माझ्याही गावामध्ये जातो, मला महिला भेटतात, कार्यक्रमाच्या महिला येतात, म्हणजे साहेब आता गावात काही नको, फक्त आमच्या उत्पादित मालाची बाजारपेठ निर्माण झाली आणि ते आपण रोजगार द्या। आपला प्रयत्न आहे की पुढच्या वर्षभरामध्ये काही कंपन्यांशी करार करू, त्याच्या तालुक्यातल्या 1000-2000 महिलांना स्वयंरोजगार कसा निर्माण करून देता येईल, तो आपला प्रयत्न राहणार आहे। आपला प्रयत्न आहे की पुढच्या 1 वर्ष 2 वर्षामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किमान 10,000 महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उभं करता आलं पाहिजे आपला प्रयत्न। सदरचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषी विभागाच्या योजनेतील लाभार्थ्यांना हार्वेस्टर आणि ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारी, भाजपा नेते संजय फंड, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, काँग्रेस शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बिट्टू कक्कड, राहुल जगताप, गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेवक आशिष धनवटे, दीपक चव्हाण, संजय गांगड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारी, बंडूकुमार शिंदे, रवी गुलाटी, पूजा चव्हाण, धनश्री दाभाडे, कविता दुबे, अनिता शर्मा यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा।